काय मंडळी, कामं तर लवकर आटपली, पण सकाळी लवकर उठते. मग ही सगळी लवकर जातात पोरं-पोराचे पप्पा. त्याच्यामुळे थोडीशी झोपते. झोपून मग फ्रेश-बीश झाली आणि मग अंगावर चादर घेतलेली ती घडी-बिडी मारून घेतली. गार पण जाम पडतंय आणि मग इकडे काय बेला मस्तपैकी इकडं कोणतरी आलं का भुकत बसली. तिला ओरडली, घरात घेतली तर किचनमध्येच झोपून घेतलं. हात-बीत धुतले आणि परत मग घेतली बेलाला केस करायला. तर केस करायला घेतले तर बेला बघा कशी अंग देते टाकून. ती म्हणजे नीट बसायचीच नाही. ती लगेच झोपून घेईल. कारण तिला ते कंगवा फिरवलं ना का मस्त वाटतं, छान वाटतंय. मग तिची पोनी कशी तरी तिला तशीच हे करून घातली. बघा तुम्ही पोनी कशी तिथे घालून. तशी उठून बसवली आणि ती पोनी घातली मी. मग तिला काय केलं मी पट्टा घेऊन टाकला. पट्टा टाकला म्हणजे तिला वाटलं का मम्मी मला कुठेतरी नेणार आहे. मग लगेच तरतरीत होते. बघा तुम्ही कशी तरतरीत झाली बघा. मी काय लवकर पट्टा लावलाच नाही तिला. पट्टा लावला तर परत उशिराने लावायला घेतला पट्टा. तर बघा येते का ती? येतच नाही. मागे पडते. म्हटलं ठेव तशीच, राहा तशीच. मग इथं ऊन पडलं होतं सकाळी मस्त चादरी गोधड्या धुतल्या, वाळत टाकल्या आणि घड्या घालायला घेतल्या. तोपर्यंत म्हटलं नाही भात घालू दे. भात घालून घेतला आणि परत राहिलेले कपड्यांच्या घड्या घातल्या आणि मग आपल्या इकडं बेलाला आलाय राग. राग आला तर कुठे येते जवळ. पट्टा पण नाही बांधून घेत. मग शेवटीला पट्टा दिला टाकून आणि तिला घेतली उचलून घेतली आणि थोडीशी बसली कबीरची आणि शुभ्राची वाट बघत. मग थोडा उशीर झाला. भात पण इकडं झाला माझा आणि बेल वाजली तर ह्या नादामध्ये मी लोकेशन पण नाही बघितलं आणि टाईम पण नाही बघितलं. शुभ्रा आली घरी. अरे बाबा, शुभ्रा तर गपगपच आहे. काहीच बोलत नाही. बॅग उचलली आणि ती बसली शुभ्रा बेलाबरोबर खेळत इकडून तिकडं. मग तिला आज दुकानात पण यायचं वाचलं. त्याच्यामुळे आज काही दुकान नाही, काय नाही. जाऊ दे, रोज दुकान नाही. दुकानात खाऊ रोज नाही. कधीतरी ठीक आहे. मग इकडं कबीर पण दिसला आलेला तिला. कबीर आला तर मी शुभ्राला बोलली, शुभ्रा दार ओपनच ठेव. म्हणजे ही कशी जास्त भुकणार नाही. जास्त गोंगाटच घालते ती. बेल वाजली का गोंगाटच घालून ठेवते. शुभ्राला बोलली का दार ओपन ठेवून तू अशी थांब. म्हणजे बेल नाही वाजवणार दादा. मग आला दादा घरामध्ये. कुठं आला? नाही आला. आला. आला तर मग काय दादाने आज काय तिला घेतलीच नाही. डायरेक्ट दिला अंग टाकून आणि बसला शुभ्राला चिडवत. शुभ्रा पण ती त्याला चिडवत बसला आणि ही इथं इकडं चालले गोल फिरणं. दार उघडलं तर बघा माझ्या मागे कशी आली. डस्टबिन घेतले घरात. चला मग पुढे भेटू.